करण कम टू द स्टेज। कप्तान साहब निकल पड़े बल्लेबाजी के लिए। अनिकेत माने एंड 10 9 8 7 6 5 4 3 2 1 लेट्स प्ले गेम ऑन। वेल डन डीजे। पहला ओवर पहली गेंद करने के लिए नई गेंद से शुरुआत दिलाएंगे विशाल कुपेकर। भाई लीग के मैच में हैट्रिक इन्होंने अपने नाम की थी। कुल मिलकर के 5 विकेट। मेरे पास यहां पर एक जाहिरात आई है रौप्य महोत्सव डोंगरा स्पोर्ट्स आयोजित डोंगरा चषक 2026 13वें वर्ष है भव्य जिला स्तरीय क्रिकेट टूर्नामेंट। ये टूर्नामेंट है शहीद कैलाशवासी दिगंबर उल्पे क्रीड़ांगन कस्बा बावड़ा इसी मैदान पर। भाई नंदू उल्पे सर वेल डन। क्या कमाल का भाई पूरे महाराष्ट्र कर्नाटक में इतना बड़ा नाम है नंदू उल्पे सर का। इसी मैदान पर काफी बड़ा टूर्नामेंट। फर्स्ट प्राइज है इस टूर्नामेंट का 77,000 रुपये और 777 रुपये चषक। 100 रूपाली अजित पवार दामोदकर नगर सेविका है कोल्हापुर महानगर पालिका। इनकी तरफ से फर्स्ट प्राइज है। सेकंड प्राइज जो है 51,000 रुपये का विनायक कारंडे सर नगर सेवक है कोल्हापुर महानगर पालिका के। और थर्ड प्राइज 11,000 रुपये का सौ पुष्पा नीलेश नरुडे नगर सेविका कोल्हापुर महानगर पालिका। तो ये डोंगरा चषक जो शुरू होगा उसकी डेट है आने वाले 29 तारीख से। फिलहाल चलते मैदान पर आंखों देखा कान सुनाने के लिए मैं मुकेश जी भाट फ्रॉम इच्छेगंजी। पहले ओवर की पहली गेंद ओ ब्लॉकर के भी गेंद थी। कलाम का इस्तेमाल किया स्क्वायर की दिशा में गेंद जाती हुई सिंगल से संतुष्ट। पहला रन अनिकेत माने के बल्ले से। और अब तानाजी सलगर। भाई तानाजी सलगर के बारे में कहा जाए तो ये जो खिलाड़ी है वडगांव से बिलोंग करते हैं। आने वाले समय में 1 फरवरी से वडगांव प्रीमियर लीग भी है वहां हमें बुलाया गया है कमेंट्री के लिए। तानाजी सलगर भाई ऐसे देखा जाए तो काका सर देखिए ये लेदर बॉल के खिलाड़ी है। इन्हें काफी मैं जानता हूं लेदर के खिलाड़ी ही है तानाजी सलगर। स्ट्राइक पर ये ब्लॉकर के भी गेंद क्लास शॉट हल्के हाथ पंच किया इसे सिंगल से संतुष्ट। ट्रैक रोटेट करते हुए दोनों खिलाड़ी। पहला ओवर चल रहा है। अरे 8 ओवरों का मैच है। मगर देखिए जितने भी दर्शक यहां पर मौजूद हैं उन सभी दर्शकों का मैं स्वागत करता हूं। अनिकेत माने स्ट्राइक पर। ओ बल्ले को घुमा जरूर तो ऑफ स्टिक लाइन से की भी गेंद थी विशाल द्वारा। और उससे भी बढ़िया देखिए जिस तरीके से गेंद को कलेक्ट किया विकेट कीपर ने वो काबिल तारीफ। क्लोज खड़े हैं विशाल की अगली गेंद। ओ अंदर आते हुए गेंद को हल्के हाथों पंच किया इसे। ये डॉट थोड़ा संयम रखते हुए अनिकेत माने अपने आप में काफी बड़े खिलाड़ी है। जितना बड़ा नाम उतना बड़ा काम भी है इनका। अनिकेत माने स्ट्राइक पर। विशाल की अगली गेंद और खेल दिया इसे डीप पॉइंट एरिया में। जानते थे डीप ऑफ साइड में पूरा एरिया खाली है। ऑफ स्टिक लाइन से की भी गेंद थी कट शॉट खेल दिया इसे। और ये गेंद जाएगी सीधे दर्शकों के बीच। और 1-2 ना भाई गुरु इनके खाते में जड़ दीजिए 4 रन अनिकेत माने के। रूम दे बैठे बल्लेबाज को स्ट्रोक्स खेलने के लिए थोड़ा समय मिला। अनिकेत माने के बल्ले से ये 4 रन आते हुए। इन्हीं 4 रनों के साथ ऐसे स्कोर आगे चलता हुआ रन बन गए 6 रन। रन बन गए 6 रन। फिलहाल तो पहला ओवर चलता हुआ विशाल द्वारा।
एंड इस वाइड बॉल लेग स्टंप के बाहर की तरफ जाती भी गेंद, अतिरिक्त रन में बढ़ोतरी, रन बने 7 रन। दोनों टीमों में से कौन करेगा पहला वार, यही देखने के लिए बैठे हम बेकरार। विशाल की अगली गेंद, ये खेल दिया उठाकर वहां पर, ऑन दी अप गेंद जाएगी डाउन द ग्राउंड, 4 रनों के लिए। थोड़े से बैकफुट पे गए, बल्ले के बीचों बीच गेंद को लिया, मिड विकेट एरिया में तब्दीली किया इसे और बटोरे 4 रन। इन्हीं 4 रनों की सहायता से स्कोर आगे चलता हुआ रन बन गए हैं। एक ओवर की समाप्ति के बाद रन बन गए हैं 11 रन। एक षटकाच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत आतापर्यंत 11 धावा, रन बन गए 11 रन। पहले ओवर में चौका लगाकर ओवर को खत्म किया अनिकेत माने ने। दूसरा ओवर किसे लेकर आएंगे? ओमकार कप्तान है, अभिजीत मखदूम स्पोर्ट्स, महालक्ष्मी स्पोर्ट्स के कप्तान को पहला न्योता दिया पहले बल्लेबाजी करने का ओमकार ने। ये दूसरा ओवर करने के लिए लेकर आएंगे वैभव खबाले। ये दूसरा ओवर लेकर और स्ट्राइक पर रहेंगे तानाजी सलगर। पहले बल्लेबाजी करते हुए देखना होगा कितने रन बनाने में कामयाब हो पाएगी ये टीम महालक्ष्मी स्पोर्ट्स की, कितने रनों का लक्ष्य दे पाएगी अभिजीत मखदूम स्पोर्ट्स की टीम। तानाजी सलगर या स्ट्राइक पर, वैभव खबाले। ये दूसरा ओवर, वैभव का ये निजी पहला ओवर और टीम का दूसरा ओवर। अपनी गेंदबाजी पे फील्ड की जमावट करते हुए सामने देखिए भाई, पॉइंट, एक्स्ट्रा कवर, डीप ऑफ साइड, ऑन साइड, क्या बढ़िया फील्ड लगाई है। गेम ऑन। बॉल देखिए, बॉल दे दीजिए भाई, बॉल देखिए, ए गोट्या बॉल दे ना इथला, बॉल दे दीजिए। आला गेला तिकडे खाली बघ, नवीन द्याला ना, किती बॉल झाला? एक ओव्हर झाल्या, थोड़ा थोड़ा नवीनच दे सर, बॉल ले लीजिए दूसरा। आला 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 आला, मैच बॉल आ गई है। आया ये दूसरा ओवर, तू काय नुसतं पाण्यावरच आहेस काय? काय रे, कमिटीला पाणी तू आणायला लावतो। वैभव को लेकर आए, तानाजी सलगर रहेंगे स्ट्राइक पर। जो टीम जीतेगी उसका सफर आगे का जारी रहेगा। ये खेल दिया ऐसे कवर्स में से पीछे खिलाड़ी ओमकार आए गेंद के ऊपर, कप्तान साहब सिंगल बटोरते हुए तानाजी सलगर। ओह अच्छी गेंद थी ये, ऑफ स्टंप ब्लॉक की भी गेंद वैभव द्वारा मिस टाइम कर गए, चकमा दिया और नतीजा देखिए डॉट। उचल की जेवायला लागत नाही सांग। अनिकेत माने स्ट्राइक पर, ये कट गया इस डीप ऑफ साइड में, दौड़ लगाते हुए खिलाड़ी और जब तक फील्ड होती गेंद बड़े आसानी से 2 रन बटोर लिए अनिकेत माने के बल्ले से। ये 2 रन आते हुए इन्हीं 2 रनों की सहायता से स्कोर आगे चलता हुआ रन बन गए 14 रन।
14 रन बन गए हैं। और रिवर्स खेलने गए एकदम से, जोखिम बड़ा शॉट खेलने गए, थोड़ी सी आगे की भी गेंद, और ये डॉट वैभव द्वारा काफी अच्छी गेंद की थी वैभव ने, स्टंप से काफी करीब से गेंद गुजरी है। एक और अच्छी गेंद, बल्ले को घुमाया जरूर था, फिर से डॉट। तो कई कबार ऐसा हो जाता है ना कि देखिए काका सर, कोई गेंदबाज जब लाइन और लेन से गेंदबाजी करता है ना, तो उस वक्त उस बल्लेबाज को यह समझ में नहीं आता कि किस दायरे में स्ट्रोक्स खेला जाए। भाई यही कहते विवेक राजदान और नवजीत सिंह सिद्धू। इस ओवर की आखिरी की गेंद, सफल ओवर की तरफ ये बढ़ता हुआ ये ओवर वैभव द्वारा। इस ओवर की आखिरी की गेंद, अनिकेत माने स्ट्राइक पर। ये बढ़िया शॉट है, कवर के ऊपर से खूबसूरती से खेल दिया इसे, किसी भी खिलाड़ी के लिए कोई मौका नहीं मिलता हुआ। ओहो, चौका लगाकर समाप्त किया ये ओवर। यहां से 2 ओवर खत्म हो गए और 2 ओवरों के बाद रन बन गए हैं महालक्ष्मी स्पोर्ट्स के 18 रन। 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या त्या आतापर्यंत 18 धावा, अभी तक कोई विकेट नहीं गवाया है। 18 रनों के दोनों बल्लेबाजों के बीच पार्टनरशिप बनती हुई। अभिजीत मखदूम और महालक्ष्मी स्पोर्ट्स, इन दोनों टीमों के बीच नाइट के तौर पर महामुकाबला होता हुआ। और यहां पर देखिए भाई, राह चलते दर्शक भी क्या मजा उठाते हुए एंजॉय कर रहे सभी दर्शक। वो कहते हैं ना भाई, क्रिकेट दर्शकों के बिना अधूरा होता है, और ऐसे टूर्नामेंट केवल दर्शकों के लिए आयोजित किए जाते हैं। भाई एंजॉय कीजिए एक अच्छी क्रिकेट देखने का नाइट के तौर पर यह टूर्नामेंट। तानाजी सलकर ये रहेंगे स्ट्राइक पर, ये तीसरा ओवर। ओमकार, ओमकार खामकर, कप्तान साहब भाई देखिए लाइन और लेन तो काफी अच्छी से लंबा रनअप है कप्तान साहब का। ओमकार खामकर अपना निजी पहला ओवर और टीम का तीसरा ओवर लेकर आते हुए, और इनका सामना करेंगे तानाजी सलकर। ओमकार खामकर, ये अगली गेंद, ये तीसरा ओवर, तीसरी ओवर की पहली गेंद। ये कट किया, स्क्वायर कट, वहां पर पॉइंट की दिशा में फील्ड, अच्छी गेंद, ये मिस फील्ड, विकेट कीपर के सर के ऊपर से थ्रो किया। विशाल थे पॉइंट की दिशा में तानाजी सलकर। फील्ड के अगेंस्ट खेलना पसंद करते हैं, और लेदर बॉल की खिलाड़ियों की एक आदत होती है कवर ड्राई, कवर्स, हर दिशा में रन बटोरते हुए। ओमकार खामकर की अगली गेंद, अनिकेत माने स्ट्राइक पर। रन बन गए 19 रन। ऑफ स्टंप ब्लॉक होकर भी गेंद पीछे हट गए थे गेंद के लाइन, स्टंप के लाइन से, ये डॉट। कप्तान वर्सेस कप्तान, गेंदबाजी के लिए कप्तान साहब ऑनर आते हुए स्वागत है अभिजीत मखदूम साहब का यहां पर आगमन होता हुआ। स्वागत करता हूं मैं कमेटी आयोजक की तरफ से। डीजे वाले
मागाय देव डीजेच्या तू काय ऐकत नाही तुम्ही काय खूप थांबत. किती कंप्लेंट ये देखिए डीजे वाले, जब मैं आपको कॉल करूं उसी वक्त ही बजाइएगा. गाणं सुना ओमकार काम कर. अभिजीत मखदूम साहब का अभी अभी यहाँ पर आगमन हुआ. गाणं बजा तू ओमकार काम करके अगली गेंद. एवढ्या लांब पळत आलता ते माहिती आहे. ओ क्रॉस द लाइन खेलने का प्रयास, थोड़ी सी ये अपील हुई है. अच्छी गेम ये नॉट आउट. अच्छी गेंद थी, किफायती गेंद. भाई अंपायर ने जो ऊपर ऐसा हाथ किया मानो थाई पैर से ऊपरी ऊपरी हिस्से पे गेंद लगी है. अनिकेत माने थोड़ी सी इंजरीज. हायटेड प्लेयर आहे. लंबे कद के बल्लेबाज. कद काफी लंबा है अनिकेत माने का. गेंद थोड़ी सी ऊंचाई पर लगी है. बस गेंद जोर से लगी होगी. महालक्ष्मी स्पोर्ट्स के कप्तान है अनिकेत माने. ओमकार खामकर द्वारा यह तीसरा ओवर चलता हुआ. कोल्हापुर प्रीमियर लीग. भाई काफी धीरे धीरे दर्शकों की इस मैदान पर उपस्थिति होती हुई. रेट ऐकून आलं नाही. तानाजी सलगर और अनिकेत माने के बीच, दोनों बल्लेबाजों के बीच एक दूसरे से बातचीत करते हुए. ओमकार खामकर. भाई एक अच्छी क्रिकेट देखने के लिए आनंद उठाते हुए यहाँ के दर्शक बावड़ा के. दादा तेवढं सांगा. केली गेली केली गेली. अनिकेत माने रहेंगे स्ट्राइक पर. कप्तान वर्सेस कप्तान. और अच्छी गेंद टप्पा पड़ने के बाद स्कीड हुई और उससे भी बढ़िया वहां पर विकेट कीपिंग. ओमकार खामकर द्वारा ये डॉट गेंद. स्कोर रुका हुआ 19. जी बिल्कुल, कहीं ना कहीं बांध के रखा है बल्लेबाजों को अभिजीत मखदूम के गेंदबाजों ने. कॅप्टन और ओमकार खामकर की अगली गेंद हाथ खोलने का मौका ही नहीं देते हुए. ये अपील भी वहां पर, ये खतरा हो सकता है. ये मिस कर गए. जी बिल्कुल, बल्ले का किनारा लिया था वहां पर. यस अंपायर. मगर नॉन स्ट्राइकर तानाजी सलगर काफी बाहर थे. अगर गेंद लगती गुरु तो मेरे ख्याल से सीधा डगआउट का रास्ता देखना पड़ता. बाल बाल बच गए. भाई कभी कभार खिलाड़ियों को भाग्य का साथ भी काफी जरूरी होता है. और भाग्य का साथ अगर किसी, सबसे ज्यादा अगर किसी खिलाड़ी को मिला होगा तो वो खिलाड़ी का नाम है महेंद्र सिंह धोनी, माही. फायनल बॉल आहे. ओमकार खामकर की अगली गेंद. तानाजी सलगर या स्ट्राइक पर. ये ऑप्शन ब्लॉक करके भी गेंद हाल किया तो कट के ऐसे विकेट कीपर गेंद के ऊपर आते हुए सफल ओवर कहना होगा ओमकार खामकर द्वारा. ओवर की समाप्ति. यहां से 3 ओवर खत्म हो गए और 3 ओवरों के बाद बिना कोई नुकसान के रन बने. महालक्ष्मी स्पोर्ट्स के रन बने 21 रन. 3 ओव्हर्स कंप्लीट, 21 रन्स, नो लॉस. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या त्या 21 धावा. झोपा यायचं नाही. अंपायर वगैरे लागतं. कुठे हो चावी द्या ना. अरे चावी माझ्याकडे ये 4वां ओवर.
3 ओवर खत्म हो गए, बस कहीं ना कहीं काका सर देखिए, किसी भी टीम के लिए पावर प्ले बड़े मायने रखता है काका सर। आप गुरुवरी है, मेरे मुझसे ज़्यादा आपको तजुर्बा है, मगर जब विराट तेंदुलकर और वीरेंद्र सहवाग इंडिया की शुरुआत करते थे तो पावर प्ले का जिस तरीके से वो इस्तेमाल करते थे वो काबिल तारीफ। एक शुरू से ही हावी हो जाते थे, काउंटर अटैक करते थे गेंदबाजों के ऊपर। और यहां पर देखिए इस मैच में कहीं ना कहीं बांध के रखा है बल्लेबाजों को। अभिषेक मखदूम के गेंदबाजों ने 3 ओवर खत्म हो गए, 21 रन, ये 4वां ओवर। ये अच्छा शॉट है, हवा में गेंद, नीचे खिलाड़ी और टेकन, आउटस्टैंडिंग कैच, रनिंग कैच लपकने में कामयाब है। वहां पर कवर के ऊपर से खेलने गए तानाजी सलगर, मगर डीप ऑफ साइड के खिलाड़ी नजर जमा के रखी गेंद के ऊपर, दौड़ लगाई और रनिंग कैच लपकने में कामयाब है। पहला झटका लगता हुआ महालक्ष्मी स्पोर्ट्स इस टीम के लिए तानाजी सलगर के रूप में। तानाजी सलगर चलते बने डगआउट, 5 गेंदें खेली तानाजी सलगर ने और 4 रन बनाकर आउट होकर वापस लौटते हुए ब्रेक थ्रो दिलाया। एक सफलता वैभव के खाते में, सफलता। जिस विकेट की तलाश थी वो विकेट वैभव के खाते में। नए बल्लेबाज अब आए दत्ता पाटिल। जी बिल्कुल सर, पिछले मैच में मैच विनिंग पारी खेली थी काका सर। इससे पहले के मैच में दत्ता पाटिल ने धुआंधार ऐसे छक्के लगाए थे। क्या वैसी पारी इस मैच में दिखाई देगी? वैसे सवाल तो काफी सारे हैं। दत्ता पाटिल आए, नए बल्लेबाज। वैभव एक सफलता दिलाने में कामयाब है। दत्ता पाटिल स्ट्राइक पर, वैभव की अगली गेंद, ये 4वां ओवर चलता हुआ। व्हाट अ हिट! ओहो, ये गेंद जाएगी हवा यात्रा के लिए। लॉन्च किया इसे सीधे जन समुदाय में, नीले समंदर में। स्लॉट में की भी गेंद थी, बल्ले को घुमाया भी और इस गेंद को स्टेडियम के बाहर पार्क किया भी। भाई तेरा कमाल तू जाने। दत्ता पाटिल भाई स्वागत किया और देखिए आते ही एक लंबी हिट लगाने में कामयाबी है। इस इनिंग का पहला छक्का आता हुआ दत्ता पाटिल इस खिलाड़ी के बल्ले से। ये देखिए दत्ता पाटिल, परिस्थितियां चाहे जैसी भी हो, मैं अपना स्वाभाविक खेल खेलूंगा। अरे ऐसे खिलाड़ियों की सोच ही होती है। ऑन साइड में तब्दीली किया इसे 6 रनों में। इन्हीं 6 रनों की सहायता से स्कोर आगे चलता हुआ। रन बन गए अब 27 रन। धावा झाले एक गडीच्या मोबदल्यात 27 धावा। दत्ता पाटिल स्ट्राइक पर, तो ये देखना होगा, ये नो बॉल दी जाएगी। भाई हाथों में से पसीना छूटने की वजह से कई कबार गेंदबाजों के हाथों से गेंद फिसल जाती है। ये नो बॉल और ऊपर से गुरु फ्री हिट, पूरी आजादी मिलेगी बल्लेबाज को खुले सांड की तरह। वैभव की अगली गेंद, ये फ्री हिट है। मुफ्त का चंदा दे बैठे, मुफ्त का चंदा गिस मेरा लंदा। अगली गेंद वैभव द्वारा, ओ ये अच्छी गेंद थी, सीधी जड़ में की भी गेंद, बूम बूम ब्लॉक होल की भी गेंद थी। भाई जसप्रीत बुमराह दुनिया के महान गेंदबाजों में से गेंदबाज जसप्रीत बुमराह सीधी जड़ में गेंदबाजी करते। काका सर आपने देखा होगा जसप्रीत बुमराह को। ये पैरे पे की भी गेंद, यस आउट। मिडल स्टंप पर प्लम्प हो गए थे, वहां पर अपील हुई और अंपायर की उंगली ऊपर होती भी। ये बड़ा झटका कहना होगा। द डेंजर मैन खिलाड़ी डिसमिस। आते ही एक छक्का लगाया था, लंबी हिट लगाने में कामयाब हुए थे, मगर क्रॉस द लाइन खेलने के प्रयास में मिडिल स्टंप प्लम्प हो गए और गेंद जाके टकराई पैरों पर। दत्ता पाटिल आउट होकर वापस लौटते हुए
बड़ी विकेट दिलाने में कामयाब है वैभव। बड़ी मछली जाल में फंसाई है। दत्ता पाटिल के जगह पे नए बल्लेबाज अब आए, मुन्ना शेख। बावड़ा से बिलोंग करते मुन्ना शेख। मैं मुझे जब पिछले सीजन में पिछले साल जलगांव नगरी में ओपन टूर्नामेंट करने के लिए मुझे वहां पर बुलाया गया था, तो वहां पर मुन्ना शेख आए थे जिन्होंने आईएसपीएल खेली है। वहां पर बड़े बड़े खिलाड़ी आए थे जलगांव में, काफी बड़ा टूर्नामेंट था। उस्मान भाई पटेल भी आए थे वहां पर रायगढ़ से। वैभव की अगली गेंद, ये अंदर आती है हल्की, ये कट के ऐसे कवर्स में हल्के तो पंच के ऐसे सिंगल बटोरते हुए मुन्ना शेख के बल्ले से। वैभव द्वारा अगली गेंद, ये ब्लॉक होल की भी गेंद जमीन के साथ खेला शॉट ऑन साइड में, मगर पीछे खिलाड़ी है। सिंगल से संतुष्ट। 4 ओवर खत्म हो गए। 4 ओवरों के बाद रन बन गए 30 रन। 4 ओवरों के बाद रन बने 30 रन। और मैं दर्शकों से बता दूं कि अब मेरे जगह पर यहां पर गुरुवर्य काका सर आपको आगे का सीधा प्रसंग सुनाएंगे। सर स्वागत करता हूं मैं आपका। धन्यवाद मुकेश बाडीसर यांचा आपण आवाज या ठिकाणी हिंदीमधून ऐकलात. अतिशय गोड आवाजाच्या माध्यमात हे समालोचन तुम्हाला पाहायला मिळालं. आजच्या या रजनीमधला शेवटचा सामना आणि या शेवटच्या सामन्याचं अर्थातच योगदान आपल्याला पाहायला मिळतं ते कोणता संघ हा विजय होईल आणि सुपर 8मध्ये अंतिम 8मध्ये प्रवेश करेल याचं उत्तर काही क्षणात आपल्याला मिळेल. महालक्ष्मी स्पोर्ट्स विरुद्ध अभिजित मुगदुम स्पोर्ट्स यांच्यामध्ये सुरू आहे सामना. सत्रातील अखेरचा सामना आहे. 4 षटकं समाप्त झाली. धावा धापलकावर 30 धावा धापलकावर 4 षटकांच्या समाप्तीनंतर इथे पाहायला मिळालं. वळी आपण मैदानाकडे. यावेळी मात्र मोठा फटका घेण्याचा प्रयत्न केलाय. पुलचा फटका येतोय गगनभेदी गगनचुंबी षटकार. मिड विकेटला 6 धावा. अनिकेत मानेच्या बॅटमधून एक सुंदर फटका पाहायला मिळाला. 6 धावा 36 धावा धापलकावर. गोलंदाज ओमकार खामकर जो अर्थात या संघाचा संघनायक याच्या माध्यमातून गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळाली. अतिशय सुंदर फटका. 6 धावांचं योगदान मिळते. फलंदाज यावेळी अनिकेत मानेला या संघाचा संघनायक अर्थात महालक्ष्मी स्पोर्ट्स संघाचा संघनायक चांगली सांघिक कामगिरी करताना हा सामना जिंकणं अतिशय महत्त्वाचं. कारण आव्हान निश्चित जो संघ पराभूत होईल तो संघ त्याचं आव्हान या ठिकाणी स्पर्धेतून समाप्त होईल. दरम्यान पुन्हा एकदा हा चेंडू थोडीशी उसळी देणारा चेंडू इथे पाहायला मिळाला आणि इथे मात्र आपण यष्टीरक्षकांनी काम तमाम केलं आणि निर्धाव चेंडूची सांगता 36 धावा धापलकावर. 2 गडी बाद 36 धावा धापलकर आल्यात आणि 5वं षटक या ठिकाणी तुम्ही पाहायला मिळतात. अर्थातच मंडई एंडकडून एका बाजूला मुन्ना शेख एका धावसंख्येवर एक मोठा खेळाडू. दरम्यान यावेळी चेंडूला अर्थातच आपल्याला पाहायला मिळतं खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू गेला तो लॉंग ऑन सीमा रेषेपलीकडे आलेला एक सुंदर संजीवनी चौकार. 4 धावांचं योगदान इथे मिळेल आणि धावपलकावर धावा येऊन पोहोचल्या 40च्या घरामध्ये. सुंदर फटका अनिकेत मानेच्या बॅटमधून. एक चांगली फलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. षटकार चौकारांचा बादशाह का ज्याने जी गरज आहे संघाला त्या संघाच्या गरजेच्या माध्यमातून इथे धावांचं योगदान दिले. 40 धावा धापलकावर. गाडी आली का
40. 2 गडी बाद 40. पाचवा षटक आणि या पाचव्या षटकामध्ये आपण पाहणार आहोत अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी. मुन्ना शेख एका धावसंख्येवर आणि अनिकेत मानेचे जर आपण एकूण समीकरण पाहिलं त्यांनी एक षटकाराच्या माध्यमातून 4 चौकार मारले आणि 27 या धावसंख्येवर तो खेळत असताना पुढील चेंडू यावेळी मात्र कव्हर क्षेत्रामध्ये खरं पॉईंट आणि कव्हरमध्ये चेंडूवर क्षेत्ररक्षक जाईल तो पण चेंडू मात्र गेला सीमारेच्या आपल्याकडे आला. आणखीन एक खणखणीत चौकार. 4 धावा. एकूण धावफलकात वाढ झाली ती 44. 2 गडी बाद 44. 2 चेंडू या षटकातले अजूनही बाकी. काय फलंदाजी करतोय एखादा फुटबॉल सारखा चेंडू त्याला दिसतोय कारण प्रत्येक चेंडूवर आक्रमण ही अर्थात सेट बॅट्समन ज्याला म्हणलं जातं अनिकेत मानेच्या बॅटमधून. डावाची सुरुवात त्याच्या माध्यमातून मला पाहायला मिळाली. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर यावी गोलंदाज पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने पुन्हा एकदा हलकसा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. अर्थात इथे आपण पाहतात कव्हर क्षेत्राला शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. 1 धावीचं योगदान मिळालं. 1 धाव संघाला मिळते आणि धावा धावफलकार येतात त्या 45. 2 गडी बाद 45. उद्या बरोबर सकाळी 10 वाजता पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल. अर्थातच अमीर भैया स्पोर्ट्स विरुद्ध स्वर्गीय संग्राम पाटील स्पोर्ट्स यांच्यामध्ये पहिली उपांत्य पूर्व फेरीची लढत अर्थात क्वार्टर फायनलची लढत तुम्हाला पाहायला मिळेल. त्यानंतर अर्पिता स्पोर्ट्स विरुद्ध अनबॉक्स मोबाईल स्पोर्ट्स याच्यामध्ये दुसरा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. दरम्यान जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे पुढच्या चेंडूसाठी. यावेळी बॅटच्या पट्ट्यात चेंडूला घेतलाय. चेंडूला अर्थात क्षेत्ररक्षक चेंडूवर येईल. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये डीप मिड विकेटवरून तो पण मात्र 1 धाव. चांगलं क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळालं. षटक देखील समाप्त. 5 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 5 षटकांचा नंतर धावफलका धावा येतात त्या 2 गडी बाद 46. महालक्ष्मी स्पोर्ट्स खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करताना 5 षटकं इथे समाप्त झालीत. येणारी अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी म्हणजेच 18 चेंडूचा खेळ आपल्याला पाहायला मिळेल. तर यातील विजेता संघ हा अर्थात आपल्याला पाहायला मिळेल तो तिसरा सामना आदिती विरू पाटील या संघाविरुद्ध खेळेल आणि चौथा सामना दख्खन पणाला विरुद्ध एटी स्पोर्ट्स या 2 संघामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर उपांत्य फेरीच्या लढती पाहायला मिळतील. प्रथम क्रमांकाचा विजेता पहिला सामना विजेता विरुद्ध तिसरा सामना त्यानंतर दुसरा सामना विजेता विरुद्ध चौथा सामना अशी लढत तुम्हाला पाहायला मिळतील. एक अतिशय चांगलं योगदान आपण पाहिलं ते या ठिकाणी अर्थात सन्माननीय विशेष केशवजी पाटील सर आणि इम्रान कादरी सर किशोर पाटील सर आहेत ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी 1 लाख रुपयाचं आपण पाहायला मिळालं. कारण 1,50,000 15-15 अशी तब्बल 1,80,000ची क्रिकेट स्पर्धा. कोल्हापूर जिल्ह्यामधली एक मोठी प्रीमियर लीग ज्याला म्हणलं जातं. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होतोय. रणजित नाचणीकर 6वं षटक घेऊन या ठिकाणी अभिजित मुगदम स्पोर्ट्स या संघाकडून येतोय. तो कॉलेज एंडकडून अनेकांचं योगदान अर्थातच क्रिकेट स्पर्धेला पाहायला मिळतात. तन मन आणि धन या 3 घटकांचा वापर करून खऱ्या अर्थाने एक मोठी क्रिकेट स्पर्धा जवळपास 2 महिन्यापासूनची तयारी असते आणि त्यामुळे ही अशा प्रकारची क्रिकेट स्पर्धा या ठिकाणी संपन्न होऊ शकते. हे योगदान आहे आयोजकांचं. त्यांचं निश्चित आपण या ठिकाणी अभिनंदन करूया आणि मैदानाकडे पुन्हा एकदा वळूया. षटक क्रमांक या ठिकाणी आपण पाहणार आहोत ते 6वं आणि गोलंदाज आहे रणजित नाचणीकर. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल इथे केला जातो आहे. आपण पाहतात या ठिकाणी लॉंग ऑफचं क्षेत्ररक्षक मिड ऑफला घेतला गेला. तर डीप एक्स्ट्रा कव्हरला एक क्षेत्ररक्षक तैनात केलं आहे. डीप पॉईंट आपण पाहतात एक शॉर्ट पॉईंट आहे. दरम्यान वळूया मैदानाकडे. यावेळी मात्र बॅटच्या पट्ट्यात चेंडूला घेतलाय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. मिड विकेट सीमा रेषेच्या पलीकडे वाईल्डिश लॉंगरला येतोय. एक गगनभेदी गगनचुंबी षटकार 6 धावांचं योगदान. 6 धावा मिळतात त्या संघाला आणि या 6 धावांच्या मध्ये एकूण धावफलका धावा येतात त्या 2 गडी बाद 52 52. 6 धावा मिळतात त्या फलंदाज मुन्ना शेखला. एक कोल्हापूरचा एक अतिशय मोठा खेळाडू म्हणून मुन्ना शेखचं नाव निश्चित पाहायला मिळतं जो इथला स्थानिक खेळाडू आहे. एक षटकाराच्या माध्यमातून आतापर्यंत त्यांनी 8 धावांचं योगदान इथे दिलंय 52 धावा धावफलकावर. आणि निश्चितच अनेक क्रिकेट स्पर्धांचा अनुभव असणारा हा खेळाडू या ठिकाणी तुम्हाला पाहिलं तर महाराष्ट्राच्या
अनेक क्रिकेट स्पर्धांमध्ये हे नाव तुम्हाला पाहायला मिळतं. हे देखील योगदान या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतं. वळूया पुन्हा एकदा मैदानाकडे. 10 ते 12 पंच रन पाहिजे गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्फत. यावी हा चेंडू मात्र पंचांचं अर्थातच स्वैरचा इशारा येतोय. स्वैरचा इशारा. 53 धावा दाबलकावर. पुन्हा एकदा मध्यम गती मारा. या ठिकाणी चेंडूला फेकून देण्याचा प्रयत्न केला. अर्थातच भिरकावले चेंडूला. मिड विकेट आणि वाडिश लॉंगॉन सीमारेषेकडे आलेला आणखीन एक खणखणीत बहारदार फटका अर्थात मुन्ना शेखच्या माध्यमातून 6 धावांचं योगदान. बघता बघता धावा धापलकावर वेगाने पुढे सरकतात. हॅलो हॅलो. हॅलो. 59 काय 2 षटकार मारलेत. हॅलो हॅलो हॅलो. अनिकेत मानेला अतिशय सुरेख 7 हा फलंदाज देत असताना वैयक्तिक खेळतोय 14 धावसंख्येवर. 59 धावा धापलकावर. हॅलो हॅलो. 2 चेंडूची या षटकातले 2 चेंडू समाप्त झालेत. पुन्हा एकदा कॉलिजन कडून हॅलो हॅलो. रणजित गोलंदाज. हॅलो हॅलो. यावेळी मात्र अप्परकटच्या माध्यमातून खेळण्याचा प्रयत्न केला. इथे शेतेशक आहे. पॉइंटला चेंडूला अडवतोय आणि तोपर्यंत 1 धाव इथे धावफलकावर. एकूण धावसंख्येत वाढ होईल 60. दोन्ही संघाच्या दृष्टीने अतिशय प्रतिष्ठेचा हा सामना. एका बाजूला महालक्ष्मी स्पोर्ट्स, दुसऱ्या बाजूला अभिजित मुगदम स्पोर्ट्स यांच्यामधून जो संघ जिंकेल तो अर्थातच उपउपांत्य फेरीमध्ये म्हणजेच क्वार्टर फायनल मध्ये या ठिकाणी दाखल होईल. वळूया मैदानाकडे. यावी चेंडूला ऑनसाइडला खेळत होता. बॅटचा स्पर्श झाला. चेंडू गेला तो अर्थात शॉट फायनल क्षेत्रामध्ये जिथे क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय आणि त्या दरम्यान अनिकेत माने याच्या धावसंख्येत 1 ने बदल होतोय. एकसष्ट 61 पुढचा चेंडू. या ठिकाणी मात्र चेंडूला ड्राईव्ह केलाय. अर्थातच कव्हर ड्राईव्ह आपण पाहायला मिळतो जिथे क्षेत्रशी चेंडू येतोय डीप एक्स्ट्रा कव्हरला. तोपर्यंत 2 धावा सहजगत्या या ठिकाणी धावफलकावर नोंदवल्या गेल्या आणि एकूण धावा धावफलकावर जाऊन पोहोचल्या 63. मुन्नाची अतिशय चांगली फलंदाजी तुम्हाला इथे पाहायला मिळते. ज्याने 2 षटकारांच्या मध्ये आपले खेळ सजवले आणि एकेरी धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये करण्यामध्ये त्याचं अर्थात निश्चित योगदान पाहायला मिळालं. यावी चेंडूला खेळायचं ऑन साईडला. चेंडू जातोय तो ऑफ साईडला. इथे मात्र शॉर्ट थर्डमेला क्षेत्ररक्षक आहे. शॉर्ट कव्हर पॉईंट आणि शॉर्ट थर्डमेच्या दिशेने चेंडूला अडवला गेला आणि तोपर्यंत 1 धाव धावफलकावर नोंदवली. कोणती धाव इथे घेतली नाही. आपण पाहिलं स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न इथे केला आणि एकूण धावा 63 धावफलकावर. 2 गडी बाद 63. 6 षटकांचा खेळ समाप्त झाला. 63 धावा या ठिकाणी धावफलक आल्यामुळे प्रतिषटक 10.50च्या सरासरी धावसंख्या पाहायला मिळते. या षटकात गोलंदाज रणजित नाचणेकर यांनी एकूण 17 धावा खर्च केल्या. भागडे षटक इथे पाहायला मिळालं. 2 षटकचा खेळ अजूनही बाकी आहे आणि या 2 षटकात पाहणार होता आपण किती धावांचं योगदान इथे पाहायला मिळेल. या स्पर्धेचा विचार केला तर 102 धावा हा धावांचा उच्चांक नोंदला गेला. 97, 96 धावा नोंदवणारे अनेक संघ त्यामुळे या ठिकाणी पाहायला मिळाले आणि 2 अर्धशतकं देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहिली ज्याच्यामध्ये खूप चांगलं योगदान दिलं गेलं. अविनाश डबडे 50 धावा अर्पिता स्पोर्ट्सच्या माध्यमातून आणि शुभम गायकवाड 80 स्पोर्ट्स त्याने 19 चेंडूमध्ये 55 धावांचं योगदान दिलं. 2 अर्धशतक या ठिकाणी नोंदली गेली. वळी आपण मैदानाकडे. नवीन षटक घेऊन गोलंदाज सुमित सकपाळ यावी गोलंदाज आहे आणि मंडई एन कडून मुलीसाठी सज्ज होते. 7वं षटक. 12 चेंडूंचा खेळ बाकी. ज्याला सुमित सकपाळ छोटू या नावाने संबोधलं जातं.
पहिला चेंडू या षटकातला. या ठिकाणी बॅट चापटल्या चेंडूला घेतला, मिड विकेटच्या दिशेने चेंडूला पूल केला, एक पॉवरफुल फटका ज्याला म्हणलं जातं, ताकदीचा वापर केला आणि चेंडू गेला मिड विकेटला 6 धावांसाठी. अनिकेत मानेच्या बॅटमधून यायला हा आणखीन एक षटकार तुम्हाला पाहायला मिळाला आणि 6 धावांच्या माध्यमातून इथे मात्र महालक्ष्मी संघाची धावसंख्या 6 आणि पुढे सरकेल. धावा येतात त्या 69. 2 गडी बाद 69. पहिले 2 विकेट बाद झाल्यानंतर एका बाजूला अनिकेत माने एक अतिशय धीरोदत्त फलंदाजी करताना आक्रमक फलंदाजी पाहायला मिळाली, तर मुन्ना शेख यांनी त्याला अतिशय चांगलं सपोर्ट केलं आहे, चांगले अर्थात फलंदाजी केले आणि त्यामुळे जेव्हा एका बाजूला एक मोठा फलंदाज चांगली फलंदाजी करतो, चांगलं योगदान देतो, तेव्हा दुसरा फलंदाज ते साथ देणं अतिशय महत्त्वाची म्हणले जाते. पुन्हा एकदा कार्पेटसाने चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केलाय, चेंडूवर येणार, चेंडूला पकड गेल्या मिड विकेटला, तो म्हणतात दुसरी धाव. इथे ओव्हर थ्रो क्षेत्ररक्षक आहे तो अर्थातच शॉर्ट पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडूला अडवतोय. मात्र 2 धावा इथे धावफलकावर नोंदवल्या गेल्या. 71 धावा धावफलकावर 2 धावांचं योगदान पुन्हा एकदा मिळते अनिकेत मानेला. अनिकेत माने किती झाल्या साधारणतः? अनिकेत माने सलामीला फलंदाज ज्याने षटकार चौकारांची आतषबाजी केली आणि तब्बल 41 या धावसंख्येवर खेळतोय. पुन्हा एकदा हा चेंडूचा पाठलाग केला होता, उजव्या यष्टीच्या काहीसा जवळून चेंडू इथे पाहायला मिळाला. यष्टीच्या हातामध्ये चेंडू विसावतोय, निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा सांगता इथे पाहायला मिळाली. 41 या धावसंख्येवर अर्थातच एक सुरेख धुमादार फलंदाजी ज्याला म्हणलं तर अनिकेत मानेच्या बॅटमधून आली ती महालक्ष्मी स्पोर्ट्स या संघासाठी. पुन्हा एकदा खेळणे तयार आहे सुमित गोलंदाज. यावेळी मात्र संत गतीने चेंडू आपण पाहायला मिळाला, वेगामध्ये परिवर्तन केलं. जेव्हा वेगवान चेंडूला अनिकेत मोठे फटके खेळतो तेव्हा गोलंदाजांनी प्रयत्न केले. 2 चेंडू आपण पाहायला मिळाले, संत गतीने निश्चित बदल केला ते गोलंदाजीच्या वेगामध्ये आणि या ठिकाणी मात्र अनिकेत मानेला पूर्णपणे बीट केलं. 41 धावसंख्येवर खेळतोय. षटक क्रमांक 7 मार्गस्थ मैदानामध्ये आणि ह्यावेळी मात्र एका मोठ्या खेळाडूला तुम्ही किती वेळ थांबवणार, हा निश्चितच क्रिकेटमधलं योगदान इथे पाहायला मिळतं. चेंडूला उंच फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि एक मोठा फटका तुम्हाला पाहायला मिळाला, तो अर्थातच डीप एक्स्ट्रा कव्हरच्या सीमारेषा पकडे इथे 6 धावांचे योगदान. 2 गडी बाद 77 धावा धावफलकावर 47 धावसंख्येवर जाऊन पोहोचलाय अनिकेत माने. 47 खूप चांगली फलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहिलीत, कारण गोलंदाजावर त्यांनी वर्चस्व गाजवलंय. यावेळी आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय, क्षेत्ररक्षक येतोय चेंडूला मिड विकेटला, एका धाब्यावर समाधान मानलं आणि एकूण धावा येतात 48, ज्यामध्ये 78 त्याच्यामध्ये 48 धावा या अनिकेत मानेच्या पाहायला मिळाला. स्ट्राईक आपल्याकडे राखून दिला, कारण शेवटचा चेंडू होता, दुसरी धावी ते होऊ शकले असते पण ती निश्चित न घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला तो अनिकेत मानेने. 78 धावा धावफलकावर आल्या. 7 षटकांचा खेळ समाप्त झाला. या षटकाचे गोलंदाज पृथक्करण जर आपण या ठिकाणी पाहिलं तर या षटकात तब्बल 16 धावा खर्च केल्या त्या गोलंदाज सुमित याने. शेवटच्या षटकमध्ये मारधाडीचं षटकार चौकारांची बरसात या ठिकाणी बऱ्याच वेळा आपल्याला पाहायला मिळतं शेवटच्या षटकामध्ये. आणि पाहूया शेवटचं षटक घेऊन अभिजित मुगदम स्पोर्ट्स संघाकडून शेवटचे षटक घेऊन गोलंदाज रणजित. धावा 78 धावा धावफलकावर आल्यात. शेवटचं षटक आहे आणि या 6 चेंडूमध्ये पाहूया किती धावांचे योगदान. समोर मात्र फलंदाज पुन्हा एकदा अनिकेत माने 48 धावसंख्येवर स्ट्राईकला आहे आणि नॉन स्ट्राईकला मुन्ना. 2 षटकारांच्या माध्यमातून ज्याने 17 धावांचे योगदान दिले ते मुन्ना शेखने. शेवटचे षटक मेडिकल कॉलेजच्या एंडकडून शेवटचे षटक इथे आपल्याला पाहायला मिळतंय. लाडक्या मायबाप प्रेक्षकांची चांगली उपस्थिती या स्पर्धेला आपल्याला पाहायला मिळाली, कारण आम्ही नेहमी म्हणतो 142 कोटी भारतीय खऱ्या अर्थाने क्रिकेटवर प्रेम करतात, पण कोल्हापूर नगरीचा विचार केला तर फुटबॉलवर एक चांगलं प्रेम. दरम्यान ऑनसाईडला निश्चित फटका स्क्वेअर लेगमधून खेळलाय आणि पाहूया पंचांचा इशारा येईल. चौकार 4 धावांचं योगदान इथे मिळेल आणि या ठिकाणी तिसरा अर्धशतकवीर म्हणून अनिकेत माने. जरा जोरदार टाळ्या वाल्या पाहिजे अनिकेत मानेसाठी, ज्याने 52 धावांचं योगदान दिलं. जबरदस्त नजर केंद्रित केलेला हा फलंदाज तुम्हाला म्हणतात. तिसरा अर्धशतकवीर या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. एकूण धावफलकात वाढ होईल
धावा दापलकर येऊन पोहोचल्या त्या तयार बॉल द्या 82 धावा 5 चेंडू 2 गडी बाद. काय जबरदस्त फलंदाजी तुम्हाला पाहायला मिळेल महालक्ष्मी स्पोर्टच्या माध्यमातून. अर्थातच येणारे काही चेंडू बाकी आहेत आणि या चेंडूमध्ये पाहणार 52 धावांचं योगदान. मग 82 झालं ना 82 चौकार आला या चेंडूवर. आणि स्कोरर आहेतच आमचे सलीम भैयास गुणलेखक. गेले 4 दिवस अतिशय सुंदर गुणलेखकाची भूमिका त्यांच्यामधून पाहायला मिळाली. कारण न थांबता त्यांनी केलेलं गुणलेखन हे अतिशय महत्त्वाचं स्कोरिंग ज्याला म्हटलं जातं. कारण क्रिकेटमधला अतिशय महत्त्वाचा अंग म्हणजे स्कोरर गुणलेखक असं म्हटलं जातं. 82 धावा दाभोलकर आल्यात आणि 54 धावांची पार्टनरशिप या ठिकाणी अनिकेत माने आणि तिसऱ्या विकेटसाठी मुन्ना शेख यांच्या माध्यमातून. दरम्यान यावी मस्त फटका पाहायला मिळाला. इथे आपण पाहतात झेल होऊ शकला असतं तर पॉईंट क्षेत्रामध्ये, परंतु 1 धावेचं योगदान इथे मिळालं. पॉईंट शॉट क्षेत्ररक्षक चेंडूवर जातोय. 1 धावेचं योगदान. 53 या धावसंख्येवर जाऊन पोहोचला अनिकेत माने आणि धावपलकर धावा येतात त्या 83. अखेरचे 4 चेंडू बाकी. समोर मात्र मुन्ना शेख. यावेळी बॅट चेंडूचा संपर्क इथे निश्चित आपण पाहायला मिळेल. चेंडू मात्र जाईल सीमा रेषेकडे. अर्थातच पंचांनी रिव्ह्यू मागितलाय. स्लो चेक करा हाईटचा. या ठिकाणी उंची पाहिली जाईल. उंची पाहिली जाईल. तिसऱ्या पंचांकडे मागणी केली गेली. तिसरे पंच या ठिकाणी प्रदीप शिंदे सर घाटकोपर या ठिकाणी निर्णय देतील. मैदानामध्ये हेमंत कोळी सर, माहुल कोळीबडा आणि अक्षय कोळंबेकर सर रत्नागिरी पंचांचे मेंगा. 5 धावांचं योगदान इथे मिळालं. आणि त्याचबरोबर पुढचा चेंडू मात्र येस फ्री हिट आणि 5 धावांच्या माध्यमातून धावपलकात धावपलकार धावा 88. 4 चेंडू फ्री हिट. समोर पुन्हा एकदा मुन्ना शेख. ऑफसाईडला 4 क्षेत्ररक्षक, ऑनसाईडला 5 क्षेत्ररक्षक यांची व्यवस्था. सुंदर खेळपट्टी, सुंदर एक मैदान याचं योगदान. व या मैदानाकडे यावी अतिशय चांगला चेंडू इथे पाहायला मिळाला. फ्री हिट होता पण या चेंडूवर फलंदाज मुन्ना शेख काही करू शकला नाही. निर्धाव चेंडू पाहायला मिळाले. 3 चेंडू अजूनही बाकी खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये. 2 गडी बाद 88 धावा दाभोलकर आल्यात. गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवर. दरम्यान यावी चेंडूला कार्पेटसाने चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. ड्राईव्ह केला. ऑफ ड्राईव्ह लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडूवर येईल. 1 धावीचं योगदान इथे पुन्हा एकदा देईल. 89 धावा दाभोलकावर. महालक्ष्मी स्पोर्ट्स या संघाची धावसंख्या आले. शेवटचे चेंडू बाकी 2 आणि समोर मात्र फलंदाज हार्ड हिटर 53 धावांचं योगदान देणारा अनिकेत माने. पाहूया 2 चेंडूवर कशा प्रकारचं योगदान देतोय. यावेळी मात्र चेंडू स्वैरचा इशारा येतोय. वैद म्हणजे आपल्या पाहिला वाईटचा इशारा पाहायला मिळाला. 90 धावा धावपलकावर. 2 चेंडू बाकी. क्षेत्रक्षमध्ये पुन्हा एकदा बदल थोडासा केलं गेले आपण पाहतात या ठिकाणी. 2 चेंडूचा खेळ बाकी. 90 धावा धावपलकावर. पुढचा चेंडू या ठिकाणी मात्र बीट केलं. चांगला चेंडू इथे फेकला होता गोलंदाजाने. फलंदाज अनिकेतला पूर्णपणे या ठिकाणी त्याने बीट केलं. अंतिम चेंडू असेल 53 धावसंख्येवर खेळत असताना. 2 गडी बाद 90 धावा दाभोलकर. अंतिम चेंडू. महालक्ष्मी स्पोर्ट्स विरुद्ध अभिजित मुगदम स्पोर्ट्स यांच्यामध्ये सुरू सामना. प्रथम फलंदाजी करताना खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये महालक्ष्मी स्पोर्ट्स. व या मैदानाकडे शेवटचा चेंडू आणि या शेवटच्या चेंडू देखील निश्चित आपण पंचांनी स्वैर म्हणून घोषित केला. थोडासा संत गतीने चेंडू फेकला होता. 91 धावा दाभोलकावर. 91. या षटकात 2 चेंडू स्वैर इथे पाहायला मिळाले. त्यामुळे निश्चित 8 चेंडूंचं षटक
अंतिम चेंडू या ठिकाणी बाकी आणि या संपूर्ण सत्रामध्ये या 4 चेंडू स्वैर आणि 2 नो बॉल. अंतिम चेंडू या ठिकाणी चेंडूला कार्पेटने खेळण्याचा प्रयत्न केला. इथे वाडीस लोकांच्या दबाई क्षेत्र चेंडू येतोय तो बंड. 2 धावांचं योगदान या ठिकाणी धावफलकात नोंदवलं गेलं आणि खेळाचं पहिलं सत्र इथे आपल्याला पाहायला मिळत. 93 धावा धावफलकावर 94 धावांचं लक्ष आणि तब्बल 55 ची खेळी तुम्हाला पाहायला मिळाली. ती अनिकेत मानेच्या बॅटच्या माध्यमातून खूप चांगलं योगदान त्यांनी दिलं आणि अर्थातच या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर 2 धावांचं योगदान मिळालं. एकूण या षटकात धावा आमचे गुणलेखक सलीम भैया या ठिकाणी सांगतात या षटकात त्यांनी एकूण धावा खर्च केल्या त्या 15 धावा खर्च केल्या आणि निर्धारित 8 षटकांच्या सामन्यामध्ये आपण या ठिकाणी पाहिलं महालक्ष्मी स्पोर्ट्स संघाने तब्बल धावफलकात जमवल्या त्या 2 गडी बाद 93 94 धावांचं लक्ष ठेवलंय. ते अभिजित मुग्धम स्पोर्ट्सच्या संघासमोर प्रतिषटक आपण या ठिकाणी पाहिलं तर आता मात्र 11.75च्या सरासरी म्हणजे 11.25 या धावसंख्येच्या माध्यमातून धावा विजयासाठी उभारायच्या आहेत त्या अभिजित मुग्धम या स्पोर्ट्स संघासमोर. क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर चेंडूबाच्या युद्धामध्ये अंतिम आज आपण पाहतात खेळाचं दुसरं सत्र आणि या दुसऱ्या सत्रामध्ये पहिल्या 4 षटकात काय घडणार काय बिघडणार हिंदीमधून आवाज ऐकूया कोल्हापूरचा अतिशय गोड आवाज राकेश घाडगे सरांचा. धन्यवाद. कोल्हापूर प्रीमियर लीग 2026 मध्ये या ठिकाणी पुन्हा एकदा उशीर आलेल्या सर्व प्रेक्षकांचं आपण कोल्हापूर प्रीमियर लीग स्पर्धा समिती संयोजक समिती व सर्वांतर्फे मी सहर्ष स्वागत करतो. आजचा हा स्पर्धेचा 4था आणि साखळी फेरीचा अंतिम दिवस आहे. अंतिम दिवसातील शेवटचा सामना खेळला जातोय. महालक्ष्मी स्पोर्ट्स आणि अभिजित मगदूम स्पोर्ट्स या 2 संघांदरम्यान कुठला संघ बाजी मारेल आणि सुपर 8 मध्ये प्रवेश करेल नक्कीच काट्याची टक्कर होणार आहे. 94 धावांचं आव्हान आहे. कर्णधार अनिकेत मानेची एक जबाबदार खेळी आपण पाहिली. तब्बल 50 धावा त्यानं पहिल्या फलंदाजीमध्ये केल्या. आपल्या संघाला एक सन्मानजनक धावसंख्येपर्यंत नेऊन ठेवलेला आहे. 93 धावा एक खूपच मोठं लक्ष आहे. मोठं याच्याकरता की संध्याकाळी थोडासा हवेचा ओघ बदलतो त्यावेळी फटके मारण्यापासून रोखण्याचं या ठिकाणी गोलंदाजांच्याकडे थोडं ॲडव्हान्टेज असतं. पाहायचं आहे या 94 धावांचं आव्हान ओमकार खामकरची टीम कशा प्रकारे करते. तर या ठिकाणी उद्या या स्पर्धेचा कोल्हापूर प्रीमियर लीगचा अंतिम दिवस पार पडतोय. उपांत्य फेरीतील पहिला सामना होतोय आमिर भैया स्पोर्ट्स विरुद्ध संग्राम पाटील स्पोर्ट्स या 2 संघांदरम्यान. दुसरा सामना होतोय तो अर्पिता स्पोर्ट्स विरुद्ध अनबॉक्स मोबाईल या 2 संघांदरम्यान. तिसरा क्वार्टर फायनल सामना होतोय आदिती वीरू पाटील
पहिला चेंडू पडेल. उद्या अंतिम दिवस आहे. 7 सामने खेळायचे आहेत. पहिला चेंडू हा ठीक 10 वाजता. 10 वाजता सकाळी सामना सुरुवात होईल. लक्ष्मी संघाने बनवल्या तब्बल 93 धावा आणि आजच्या दिवसातलं दुसरं अर्धशतक हे अनिकेत मानेच्या नावावर लागलेलं आहे. कर्णधारला साजेशी खेळी केली. 31 चेंडू मध्ये 55 धावा फटकावल्या आहेत. चौकार षटकारांची बरसात केली आणि आपल्या संघाला नक्कीच विजयासाठी जी टोटल हवी आहे त्या टोटल पर्यंत नक्कीच नेऊन ठेवले. आपलं काम त्याने पूर्ण केलेलं आहे. आता पुढचं काम हे गोलंदाजांना पूर्ण करायचं आहे. नक्कीच कर्णधारांना आपल्या संघासाठी एक महत्वाची खेळी करून या ठिकाणी तब्बल 93 धावांचं आव्हान ठेपलेलं आहे. आता मात्र गोलंदाजांच्यावर पूर्ण धुरा असेल. सर समोर लक्ष द्या. तर सचिन चौगलेच्या हातामध्ये चेंडू. गोलंदाजी मार्क वरती सचिन चौगले आणि सलामी जोडी मैदानामध्ये. रणजित नाचणीकर स्ट्राईक वरती आहे. पहिला चेंडू सचिन तयार. हा पहिला चेंडू धीम्या गतीचा थोडासा आत येणारा चेंडू पायावरती येऊन आदळतोय. कोणतीही धाव नाही. पहिला चेंडू निर्धावने सुरुवात. सचिन चौगले कॉलेज एंडच्या दिशेने गोलंदाजीला आलेला आहे. अभिजित मगदुम संघ आपला सहकारी खेळाडू पाठवायचा आहे. ओमकार खामकर आपला सहकारी खेळाडू पाठवा ताबडतोब इथे. तर रणजित नाचणेकर स्ट्राईक वरती खेळतोय. हा यावेळी जागेवरून बॅट जोरचा फटका फिरवून खेळण्याचा प्रयत्न होता. पूर्णपणे निष्प्रभ होतोय. लगातार लागोपाठ 2 चेंडू निर्धाव. सुरेख सुरुवात केली आहे गोलंदाज सचिन चौगले आणि मागील सामन्यामध्ये पाहिलं होतं सचिन यांनी 2 षटकांमध्ये केवळ 6 धावा देऊन 1 गडी आपल्या नावावर केला होता. अतिशय कंजूस गोलंदाजी करतात. सुरेख गोलंदाजी करतात. कमीत कमी धावा खर्च करण्याचा प्रयत्न असतो त्यांचा. सुरेख गोलंदाजी या ठिकाणी सचिन चौगले द्वारा. या ठिकाणी पुन्हा एकदा स्लो चेंडू पूल करायचा प्रयत्न पूर्णपणे फसतोय फलंदाज रणजित नाचणेकर. 3 चेंडू लागोपाठ निर्धाव. अतिशय सुरेख गोलंदाजी आणि 93 धावांचं जे ओझं आहे ते आता थोडस वाढताना दिसतंय. या ठिकाणी पहिला फलंदाजी करताना ज्या 93 धावा या ठिकाणी लगावल्या होत्या महालक्ष्मी संघाने ते नक्कीच या ठिकाणी तर थोडं ओझं होताना दिसतंय. ते अभिजित मगदुम संघासमोर हलकाच पूल करतोय चेंडूला. मिडॉनच्या ठिकाणी एकच धाव. एका धावाने आपल्या संघाचं खातं खोललेलं आहे फलंदाज या ठिकाणी रणजित नाचणीकरने आणि आपला साथी फलंदाज धनराज कांबळेला स्ट्राईक वरती घेऊन येतोय. 4 चेंडूंमध्ये पहिली धाव फलकावर येते. नक्कीच दबाव जाणवतोय. दबाव दिसतोय. जो बॉडी लँग्वेजवर आपण पाहतोय या ठिकाणी जो दबाव आहे 93 धावांचा तो पूर्णपणे या ठिकाणी जाणवतोय तो फलंदाजांच्या बॉडी लँग्वेज वरती.
या आड्या बॅटने खेळायचा प्रयत्न पूर्णपणे चकतोय फलंदाज सचिन चौगले. अतिशय सुरेख गोलंदाजी. शेवटचा चेंडू बाकी आहे. केवळ एक धाव खर्च के कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं, कारण की 93 धावा करून अनिकेत मानेने जी अर्धशतकी खेळी केली होती त्याला न्याय मिळतो या ठिकाणी. नक्कीच सुरेख गोलंदाजी सचिन द्वारा. 5 चेंडू मध्ये केवळ एकच धाव खर्च केली. अतिशय सुरेख गोलंदाजी. या ठिकाणी खोदून काढतोय चेंडू. पुन्हा एकदा मिडॉनच्या ठिकाणी दुसरी धाव येते. तर पाहायचंय षटकाची समाप्ती होतीये आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर कोणत्याही क्षती विना या ठिकाणी केवळ 2 धावा फलकावर लागल्यात. अजूनही 42 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 42 चेंडू मध्ये अजूनही 92 धावांची आवश्यकता. आता मात्र दडपण नक्कीच ते फलंदाजी संघावरती जाणवते. तर तब्बल 13च्या सरासरीने आता ह्या धावा फटकाव्या लागतील. 13.20च्या सरासरीने आता ह्या धावा फटकाव्या लागणार आहेत. कारण की पहिल्या षटकामध्ये सचिन चौगले बांधून ठेवायचं काम केलं रणजित नासनीकर आणि धनराजला. केवळ 2 धावा खर्च केल्या. मागील सामन्यामध्येही पाहिलं होतं आपण, अतिशय सुरेख गोलंदाजी केली होती या ठिकाणी सचिन चौगले याने. पहिल्या 2 षटकात केवळ 6 धावा खर्च करून एक गडी बाद केला होता. अनिकेत माने स्वतः कर्णधार येतोय मार्केटिंगच्या दिशेने गोलंदाजी करण्यासाठी तयार आहे आणि स्ट्राईक वरती धनराज तयार आहे. आव्हान खूप मोठं असलं तरी निश्चितच या ठिकाणी हा पूल करायचा प्रयत्न. फटकावा चेंडू हवेमध्ये. लॉंग ऑफचा खेळाडू तैनात. पहिला गडी बाद. कर्णधार अनिकेत माने पहिला गडी बाद करतोय. अर्धशतकानंतर गोलंदाजीमध्ये पहिल्या चेंडूवरती यश प्राप्त करतोय अनिकेत माने आणि धनराज कांबळेला परतवून लावतोय. पहिला धक्का बसतोय या ठिकाणी अभिजित मगदूम संघाला धनराज कांबळेच्या स्वरूपामध्ये. कारण की पहिल्या षटकामध्ये ज्या केवळ 2 धावा आल्या होत्या त्याच्यासाठी मात्र आता जोरकस फटका मारायचा प्रयत्न केला होता. धावसंख्येमध्ये भर करायच्या प्रयत्नामध्ये मात्र चुकीचा फटका मारून या ठिकाणी स्वतःची विकेट गमावून धनराज कांबळे डगआउटकडे परतताना आणि त्याची जागा घेण्यासाठी 1 डाऊन फलंदाज लखन पडियारला प्रमोट करण्यात येते. नक्कीच थोडं कठीण लक्ष आहे, कारण की येणाऱ्या आता 41 चेंडूंमध्ये तब्बल अजूनही 92 धावांची आवश्यकता. 13 ते 13.5ची सरासरी ठेवायची आहे. दबाव बनवण्यामध्ये यश मिळते हे गोलंदाज अनिकेत माने यांना. स्वतः कर्णधार खरं उतरतोय आपल्या संघाच्या कामगिरीवरती. ह्यावेळी कट करायचा प्रयत्न. ऑन साईडला फटका खेळायचा होता, परंतु बाटली आजची कट घेऊन चेंडू येतोय तो मिड पॉईंटच्या ठिकाणी आणि या ठिकाणी जोरकसपैकी मात्र एकच धाव. एका धावेने समाधान मानायचा प्रयत्न या ठिकाणी होतोय आणि धावसंख्या पुढे सरसावतीये. 3 धावा. कोल्हापूर प्रीमियर लीग 2026 पर्व चौथे, वर्ष चौथे, दिवस ही चौथा आणि अंतिम सामना साखळी फेरीमधील अंतिम सामना सुरू आहे. महालक्ष्मी स्पोर्ट्स अभिजित मगदूम स्पोर्ट्स या 2 संघांदरम्यान. पहिला फलंदाजी करताना महालक्ष्मी संघाने तब्बल 93 धावांचं रतीब या ठिकाणी घातलेला आहे. 94 धावांचा पाठलाग करताना मात्र थोडीशी या ठिकाणी धीमी सुरुवात म्हणावी लागेल, कारण की 1.5 षटकाचा खेळ झालेला आहे. केवळ 3 धावा फलकावरती. रणजित नासनीकर स्ट्राईक वरती. गोलंदाजी मार्क वरती कर्णधार अनिकेत माने. रिवर्सचा फटका पूर्णपणे फसतोय. तर आज दिवसाभरामध्ये पाहतोय रणजित नाचणीकर मात्र रिवर्सचा फटका मारताना माझ्या मते 4थ्यांदा ते 5व्यांदा बीट होतो या ठिकाणी. लागोपाठ तोच प्रयत्न करतो, यशस्वी मात्र होत नाही. दबाव हे फटके खेळण्यास भाग पाडतोय. नक्कीच अतिशय सुरेख गोलंदाजी अनिकेत माने द्वारा. पुन्हा एकदा तोच फटका. हलकसा अपील होतं या ठिकाणी. पाहायचा आहे पंचांचा निर्णय. लेग बायच्या रूपामध्ये ही एक धाव मात्र येते या ठिकाणी. आता एकही दुहेरी धावेने अनिकेत मानेंना नक्कीच काही फरक पडणार नाही, कारण की मोठे फटके मारण्यापासून पूर्णपणे जखडून ठेवले संघाला. 94 धावांचं आव्हान आहे ते आता माउंट एव्हरेस्ट एवढं वाटतंय, कारण की जो दबाव निर्माण केलेला आहे या ठिकाणी अनिकेत मानेच्या संघाने.
सचिन चौगले पहिलं षटक केवळ 2 धावा खर्च केल्या. अतिशय सुरेख गोलंदाजी, त्याचंच पृथक्करण पाहतोय आपण अनिकेत मानेकडून. ब्लॉक होलमध्ये टाकला चेंडू, खोदून काढतोय, मिडलच्या ठिकाणी चेंडू जातोय. एकच धाव, एकाच धावेने समाधान. अतिशय सुरेख आणि अतिशय सटीक लाईन वरती गोलंदाजी सुरू आहे कर्णधाराकडून. षटकातील अखेरचा चेंडू घेऊन तयार आहे. धावसंख्या 1 बाद 5 अशी संख्या आहे या ठिकाणी. अजूनही 89 धावांची गरज. षटक नंबर 2 सुरू आहे. सर्कलच्या या खेळामधील अखेरचा चेंडू बाकी आहे. यानंतर मात्र क्षेत्ररक्षण हे पसरवलं जाईल. हा सुरेख चेंडू हलकाच थांबवण्याचा प्रयत्न, डिफेन्स करायचा प्रयत्न, बॅटची कड बाहेरची, पॉइंट या ठिकाणी चेंडू होतोय. एकच धाव घेतली जाते. 1 धाव खेळून या ठिकाणी रणजित नाचणीकर स्ट्राईक आपल्याकडे ठेवतोय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये केवळ 6 धावा फलकावर लागलेल्या आहेत. अजूनही 88 धावांची गरज. 36 चेंडूमध्ये 88 धावा. म्हणजे 13 ते 13.5ची सरासरी अजूनही ठेवावी लागेल. नक्कीच या ठिकाणी आता थोडस या ठिकाणी चान्स घेण्याची गरज आहे. मोठी फटकेबाजी करण्याची गरज आहे. या ठिकाणी फलंदाजी करतोय तो रणजित नाचणीकर आणि लखन पडियार. दोघांमधील एका खेळाडूला मात्र मोठे फटके मारण्याची गरज आहे. सचिन चौगले कर्णधार पूर्ण विश्वास ठेवतोय, जबाबदारी सोपवतोय सचिन चौगलेच्या खांद्यावरती. कारण की आता 36 चेंडूमध्ये 13.5च्या सरासरीने अजूनही 88 धावांची गरज आहे. ह्याच्या आधी मात्र पहिल्या षटकात केवळ 2 धावा खर्च केल्या होत्या. अतिशय संघाला लाभदायक अशी गोलंदाजी करतोय. कंजूस म्हणावी लागेल, लाभदायक म्हणावी लागेल त्यांच्या संघासाठी. षटक नंबर 3 सचिन चौगले तयार आहे. पुलचा फटका, गॅप मध्ये क्षेत्ररक्षक तयार, मिडविकेटच्या ठिकाणी चेंडू होते. 2 धावा घ्यायचा प्रयत्न, फेकी येण्याआधी मात्र दुसरी धाव निश्चितच आरामात पूर्ण होतीये. धावसंख्या 2 ने वाढती होतीये. 8 धावा. 8 ही धावसंख्या फलकावर लागलेली आहे. अजूनही 86 धावांची आवश्यकता. एका खेळाडूला मात्र आता गिअर चेंज करावा लागेल. 4थ्या गिअरमध्ये फलंदाजी करण्याची गरज. रणजित नाचणीकर तयार आहे स्ट्राईक वरती. सचिन चौगले कॉलेज एंड कडून पुढील चेंडू घेऊन येतोय. हा करू या मरुस्थितीमधील सामना आहे. हा मोठा फटका मारायची गरज पूर्णपणे या ठिकाणी पाहायचं आहे. उजव्या अष्टीच्या बाहेर पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. पूर्णपणे बाहेर पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. एक अतिरिक्त धाव वाढते. धावसंख्या 1 ने वाढून होते 9 धावा. अजूनही प्रत्येक षटकामागे 13.5 ते 14ची सरासरी या ठिकाणी ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल. अतिशय सुरेख गोलंदाजी केली अनिकेत माने. याचबरोबर सचिन चौगले घातक गोलंदाजी म्हणावी लागेल. मोठे फटके मारण्यापासून अजूनही दूर ठेवले फलंदाजांना. पुल करायचा प्रयत्न, बॅटची वरची कड, शॉर्ट स्क्वेअर लेगला. हा चेंडू फिरतोय, चेंडू जातोय फाईन लेग, सीमा रेषा पार. यावेळी मात्र फलंदाजाचं नशीब बलवत्तर आहे. कारण की चेंडू फिरला, क्षेत्ररक्षकाला चकवा देत चेंडू गेला. तो फाईन लेग आणि लॉंग लेगच्या मधोमध सीमा रेषा पार. या इनिंग मधला पहिला चौकार येतोय आणि 4 ने धावसंख्या वाढून होती 13. दुहेरी अंकांमध्ये प्रवेश झालेला आहे. धावसंख्या होतीये 13 धावा. षटक नंबर 3 सुरू आहे. सचिन चौगले गोलंदाजी करतोय. तर तिसऱ्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ पूर्ण होतोय. धावसंख्या होतीये 13 धावा. विजयासाठी अजूनही 81 धावांची गरज. पूल करायचा प्रयत्न पूर्णपणे या ठिकाणी पुन्हा एकदा बीट होत जातोय. चेंडू निर्धाव. सचिन चौगले पुन्हा आपल्या गोलंदाजी मार्गवरती. अतिशय समाधान कर्णधारासाठी समाधानकारक म्हणावं लागेल. कारण की ज्यावेळी ह्या फलकावरती 93 धावा लागल्या होत्या त्यावेळी निश्चितच 50% सामना हा एक मानसिकरित्या आपल्या खिशामध्ये असं समजूनच गोलंदाजीला सुरुवात केली होती. पूल करायचा प्रयत्न पुन्हा एकदा चेंडू मिळविकेच्या दिशेने
एका धावेसाठी या ठिकाणी प्रयत्न आणि एकच धाव मिळते. रणजित नाचणीकर एक धाव पूर्ण करतोय. आपला साथी फलंदाज या ठिकाणी लखन पडियारला स्ट्राईकवरती आणतोय. धाव संख्या 14 धावा. षटकातले अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. लखन पडियार तयार आहे. तर विजयासाठी लक्ष हळूहळू मोठं होत जात आहे, कारण की 93 धावांचं आव्हान या ठिकाणी थोडंसं आता हे जड होताना दिसतंय या ठिकाणी अभिजित मगदूम संघाला. पूल करायचा प्रयत्न पुन्हा एकदा फसतोय. सुरेख गोलंदाजी, अतिशय देखणी सुरेख सटीक लाईन लेंथ वरती गोलंदाजी करतो सचिन चौगले. 2.5 धाव संख्या, केवळ 14 धावा. षटकातला अखेरचा चेंडू घेऊन तयार आहे सचिन चौगले. आपली जागा बदलून खेळायचा प्रयत्न कट करतोय. पॉईंटच्या दिशेने एका धावेचा प्रयत्न पूर्ण होतोय. स्ट्राईक आपल्यामध्ये ठेवण्यात यशस्वी राहतोय लखन पडियार. आणि सचिन चौगलेचा पुन्हा एकदा ह्या लागोपाठ दुसऱ्या सामन्यामध्ये यशस्वी स्पेल म्हणावा लागेल. अतिशय सुरेख गोलंदाजी, खरंच वाखाणण्याजोगी कामगिरी करतोय आपल्या संघासाठी. तर आपल्या 2 षटकांमध्ये केवळ 11 धावा खर्च केलेल्या आहेत. केवळ 11 धावा म्हणाव्या लागतील, कारण की टेनिस क्रिकेटमध्ये पहिल्या ज्या 2 ओव्हर्सचा स्पेल असतो सर्कलच्या ओव्हरमध्ये, त्याच्यामध्ये सुरुवात केलेली गोलंदाजी पहिल्या षटकात 2, दुसऱ्या षटकात 9 धावा आणि 1 चौकार. तो फलंदाजाचं नशीब बरोबर म्हणून आला होता. यानंतर केवळ 11 धावा खर्च करतो सचिन चौगले. खरंच कौतुक करावं लागेल या ठिकाणी गोलंदाजाचं. अनिकेत माने कर्णधार पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती येतोय मार्केट एंडच्या दिशेने आपला स्पेल संपवण्यासाठी. याआधी मात्र धावसंख्या होती 3 षटकांच्या समाप्तीनंतर 15 धावा. विजयासाठी अजूनही तब्बल 79 धावांची गरज. 30 चेंडू आणि 79 धावा. का ह्यावेळी चांगला फटका स्क्वेअर कट करतोय एक्स्ट्रा कॉलच्या दिशेने. एक्स्ट्रा कॉलचा खेळू जोपर्यंत चेंडूवर येईल. याआधी मात्र निश्चितच 2 धावा घ्यायचा प्रयत्न यशस्वीरित्या पूर्ण होते आणि 2 धावा करून लखन या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्या स्ट्राईकवरती सुरक्षित. तर 16ची सरासरी वाढतीये. आता हळूहळू दबाव म्हणावा लागेल ना, तो सरासरीने वाढतोय. आता मात्र प्रत्येक षटकामागे 16 धावा जमाव्या लागतील. 5 षटकांचा खेळ बाकी आहे. विजयासाठी अजूनही 78 धावांची गरज. हा आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न, थोडासा फोलार चेंडू, हळूवार चेंडू, स्लोवर चेंडू म्हणावा लागेल. अनिकेत माने फलंदाजीमध्ये पहिला फलंदाजी करताना 31 चेंडूमध्ये 55 धावा फटकावल्या होत्या. आपल्या संघाला एक मोठी धावसंख्या उभा करून दिली आणि लागोपाठ दुसरं षटकही टाकतोय. त्याच्यामध्येही नक्कीच कौतुकास्पद गोलंदाजी म्हणावी लागेल. अकोटप्पा चेंडू पुल करतोय, पुल पुल चेंडू हवेत. या ठिकाणी पाहायचं आहे झेल झालेला आहे का ते. 6 धावा या ठिकाणी पाहायचं आहे. नक्कीच षटकाराच्या सीमेवरती प्रयत्न केला होता, नक्कीच चांगला प्रयत्न या ठिकाणी, परंतु 6 धावा नक्की वाचू शकला नाही. धावसंख्या झपाट्याने पुढे सरसावते. मात्र ह्यावेळी मात्र लखनच्या बॅटमधनं एक खणखणीत षटकार येतोय. लॉंग ऑन सीमारेषा पार षटकार. धावसंख्या होती 23 धावा. याचीच गरज आहे. षटकामागे 16ची सरासरी ठेवावीच लागेल. याच्यानंतर ओमकार खामकर, ओमकार एरंडोले 2 तडाखेबाज फलंदाज आहेतच आपल्याकडे, परंतु आत्ता मात्र एक चांगली खेळी करावी लागेल. ब्लॉक होल्ड मधला चेंडू खोदून काढतोय. लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधोमध येतोय चेंडू. लॉंग ऑनचा खेळतोय पण चेंडूवर येईल. त्याच्या आधी मात्र अत्यंत वेगवानरित्या 2 धावा पूर्ण केल्या जातील. धावसंख्या होते 25 धावा. तर 4थ्या षटकातील 4 चेंडूंचा खेळ या ठिकाणी संपन्न होतोय आणि विजयासाठी अजूनही या ठिकाणी पाहायचं आहे 25 धावा फलकावर लागलेत. 94 पैकी 25 धावा आत्ता फलकावर लागलेल्या आहेत. हा चांगला फटका खोदून काढतोय. लॉंग ऑफच्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तयार. 1 बाउन्स ओपन हातामध्ये जाईल. 2 धावा घ्यायचा प्रयत्न पुन्हा एकदा पूर्ण केला जाईल निश्चितच. तर या ठिकाणी षटकारानंतर 2 दुहेरी धावा येतात. धावसंख्या पुढे सरसावते 27 धावा.
अजूनही 67 धावांची गरज आहे. षटकातला अखेरचा चेंडू बाकी आहे अनिकेत मानेच्या. तर मिलीजुळी चांगलीच गोलंदाजी केली अनिकेत माने या ठिकाणी. हा पुन्हा एकदा चांगला फटका खोदून काढतोय मधोमध, लगामच्या मधोमध चेंडू या ठिकाणी पाहायचा आहे. अडवायचा निश्चितच यशस्वी प्रयत्न होते. 2 धावा आपल्या संघासाठी वाचवायचा प्रयत्न केला. चौकार अडवायचा प्रयत्न करतोय, 2 धावा खर्च करतोय, मात्र 2 धावा अतिशय लिहिल्यारित्या वाचवतोय. तर 4 षटकांच्या समाप्तीनंतर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या होती ती 29 धावा, 29 लॉस ऑफ 1 विकेट. अजूनही 4 षटकांचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 4 षटकांमध्ये 65 धावांची गरज आहे. म्हणजे प्रत्येक षटकामागे 17 ते 17.5 धावांचं आव्हान या ठिकाणी आता हळूहळू वाढताना दिसते. दबाव जो होतोय तो आता पहिल्या षटकावर होता 12 ते 12.5 आता मात्र तो 17.5 पर्यंत नेऊन गेलेला आहे. नक्कीच गोलंदाजी म्हणावी लागेल. सचिन चौगले, अनिकेत माने यांनी अगदी टिचून गोलंदाजी केली आणि एक आपल्या संघासाठी विजयासाठी एक चांगली पायाभरणी करून ठेवलेली आहे. आता मात्र तळागाळातील गोलंदाजांना चांगली कामगिरी करण्याची या ठिकाणी आवश्यकता आहे. गोलंदाजीमध्ये बदलतोय तेजस पाटील या ठिकाणी येतोय आणि पाहायचं येणाऱ्या 4 षटकांमध्ये की विजयासाठी गवस निघालताना अभिजित मगदूम संघ या स्कोरला गवस निघालेल की अनिकेत पाटील या संघ विजय निश्चित करतील ते काका म्हात्रे यांच्या वाणीतून. धन्यवाद. या ठिकाणी आपण अतिशय चांगलं योगदान पाहायला मिळालं. पहिले सलामीचे 2 गोलंदाज ज्यांनी जी गोलंदाजी केली ती निश्चितच एक मोठी गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळाली. कारण धावांपासून रोखले ते अभिजित मुगदम स्पोर्ट्स या संघाला. कारण 94 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना 4 षटकात धावा धापलकर फक्त आल्या त्या 29. त्यामुळे विजयाचं लक्ष जर आपण पाहिलं तर बरंचसं दूरवर जात असताना दरम्यान रणजित याची खेळी मात्र समाप्त झाली. एक आणखीन एक धक्का बसला. दुसरा फलंदाज मैदानातून गमावला अभिजित मुगदम स्पोर्ट्स या संघाने. एका बाजूला सुरुवात केली होती ती रणजित हा बाद झाला. त्यानंतर आता मात्र धनराज कांबळे याचा देखील विकेट आपण पाहिलं. एका धावीचं योगदान दिलं. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय कर्णधार ओमकार खामकर. दोन गडी बाद 29 धावा धापलकर आहेत. 94 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग 29 धावा धापलकर आहेत. म्हणजे अजूनही 65 धावांची गरज आहे सामना जिंकायला. या ठिकाणी अभिजित मुगदम या संघाला नवीन फलंदाज मैदानामध्ये ओमकार खामकर. 22 चेंडू 65 धावांची गरज असताना या ठिकाणी चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. लॉंग क्षेत्रामध्ये क्षेत्रशिकेत चेंडूला अर्थातच या ठिकाणी धावा वाचवण्याचा प्रयत्न केला. जिथे 4 धावा मिळत त्या ठिकाणी फक्त एका धावेचं योगदान इथे मिळालं. चांगलं क्षेत्ररक्षण ते महालक्ष्मी स्पोर्ट्स संघाच्या माध्यमातून. 1 धावेचं योगदान आणि दरम्यान 2 धावा. तेच बोलतो एकच धाव घेतले. पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने पुढचा चेंडू या ठिकाणी गोलंदाजाच्या बाजूने चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू जातोय तो मिडाव क्षेत्रामध्ये. क्षेत्राच्या चेंडूवर येईल. पुन्हा एकदा केवळ एकच धाव इथे धावफलकावर नोंदवली गेली आणि 31 धावा धावफलकावर. 64 धावांची गरज आहे. गोलंदाज तेजस पाटील. तेजसचा हाचा चेंडू अतिशय चांगला चेंडू फलंदाजाला पूर्णपणे पीट केला. कारण उजव्या इष्टीच्या जवळून चेंडू इथे आला होता. ऑन साईडला चेंडूला मिड विकेटला खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाचा होता. फलंदाज या ठिकाणी लखन पडियार ज्याने एक षटकाराने निश्चित चांगलं योगदान दिलं होतं. पण या चेंडू मात्र निधाव इथे पाहायला मिळाला. पुढच्या चेंडूसाठी इथे मात्र हवेतून खेळायचा प्रयत्न. पुलचा फटका फसला. पॉइंटला या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतोय चेंडूवर. तिसरा फलंदाज मैदानातून बाहेर आणि ज्यांनी अतिशय चांगलं योगदान देतो लखन पडियार मात्र मैदानातून या ठिकाणी परततोय आणि धावा धापलकर आल्या. 3 गडी बाद 31. 5व्या षटकाची सांगता झाली.
येणारी 3 षटकांचा खेळ बाकी. 94 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग. धावफलका धावाल्या त्या 31 म्हणजे येणारी 63 धावांची अजूनही गरज आहे आणि षटकं बाकी आहेत ती फक्त 3 म्हणजे 18 चेंडूमध्ये 63. प्रति षटकाचा आपण या ठिकाणी विचार केला तर प्रति षटक 21 ची सरासरी इथे आपल्याला पाहायला मिळेल. 63 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे विजयासाठी. नवीन फलंदाज वैभव खबाले वैभव खबाले नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय. क्रमांक 5 वर 3 फलंदाज आतापर्यंत गमावलेत आणि गोलंदाजाला अर्थात एक मिळाले एक चांगलं यश. 63 18 चेंडू 63 ची गरज. उद्या या स्पर्धेचा अंतिम दिवस. 7 सामने आपल्याला पाहायला मिळतील आणि पहिला सामना बरोबर सकाळी 10 वाजता खेळला जाईल ज्याच्यामध्ये अमीर भैया स्पोर्ट्स विरुद्ध स्वर्गीय संग्राम पाटील स्पोर्ट्स यांच्यामध्ये पहिली लढत, पहिली क्वार्टर फायनल ज्याला अर्थात उपांत्य फेरीचा सामना. जो संघ जिंकेल तो उपांत्य फेरीमध्ये सेमीफायनलमध्ये दाखल होईल. व या मैदानाकडे यावी. पंचांकडे दाद मागितले मात्र पंचांनी सांगितलं चेंडू अतिशय चांगला होता. गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवर आहे. शरीफ मुलांनी ज्याने अतिशय चांगलं मागच्या सामन्यामध्ये गोलंदाजी केली होती तोच गोलंदाज यावेळी मात्र हवेतून घेण्याचा प्रयत्न केला. इथे क्षेत्ररक्षक नाही आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग वरून क्षेत्ररक्षक अर्थात फाईन लेग क्षेत्रामध्ये जाईल. तो बंड 1 धाव आणखीन धावफलकावर. 32 एकेरी धावांनी काही फरक पडणार नाही. ते महालक्ष्मी स्पोर्ट्स संघाचा इथे चौकार षटकारांची खरं तर गरज आहे कारण शेवटची 3 षटकं मधला खेळ इथे बाकी असताना 94 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग इथे केला जातोय. पण 3 फलंदाज या ठिकाणी गमावले ते अभिजित मगदुम स्पोर्ट्स या संघाने. पुन्हा एकदा पहा अतिशय चांगला चेंडू गुडलिंग स्पॉटवर चेंडू पडला होता. उंची आपण मला स्लोवर चेंडू फेकला गोलंदाजाने आणि इथे मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता. मंडई यांकडून समोर फलंदाज वैभव कबाडी खेळण्यासाठी तयार आहे. स्लोवर चेंडू पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळाला. चेंडूला अर्थात यॉर्कर पद्धतीचा आतमध्ये चेंडूला फ्रंट फुटचा चेंडूला खेळून काढला. कोणती धाव येत नाही. निधाव चेंडू सांगता. 14 चेंडू अजूनही या सामन्यामधले बाकी आहेत आणि या 14 चेंडूमध्ये खरं तर मोठं लक्ष पार करायचं आहे ते अभिजित स्पोर्ट्स संघाला. दरम्यान यावेळी मात्र बॅट आणि चेंडूचा संपर्क निश्चित झाला होता. चेंडू गेला शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने जिथे क्षेत्रक्षक चेंडू येतोय. इथे कोणतीही प्रकारची धाव प्रकार आली नाही. निधाव चेंडू आपण पाहायला मिळालं. 6व्या षटकामधला एक शेवटचा चेंडू बाकी आहे. अंतिम चेंडू गोलंदाज पुन्हा एकदा शरीफ मुलानी आपल्या बॉलिंग मार्कवर. पंचाच्या डावीकडून उजव्या हाताने या ठिकाणी मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. बराच वेळ चेंडू हवेत आहे. मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडू या ठिकाणी येतोय आणि वैभवची खेळी मात्र इथे समजला. आणखीन एक धक्का बसला तो अभिजित मुगदुम स्पोर्ट्स संघाला. 4था फलंदाज गमावला आणि धावा धापलकर आल्या त्या 32 4 गडी बाद 32 आणि 6व्या षटकाची सांगता. आता मध्ये 12 चेंडू आणि 62 धावांची गरज. 12 चेंडू आणि 62 धावांची गरज. प्रति षटक 31 ची गरज समोर इथे पाहायला मिळतं. नवीन फलंदाज मैदानामध्ये येईल. षटक देखील समाप्त झालं आणि नवीन फलंदाज सागर आणि 12 चेंडू आणि 62 धावाचा विचार जर करता महालक्ष्मी स्पोर्ट्स संघाने नक्कीच विजयाच्या दिशेने अर्थातच एक पाऊल पुढे टाकले. पण क्रिकेट असा खेळ आहे की जिथे सरड्याप्रमाणे रंग बदलणं क्रिकेट ज्याला म्हणलं जातं. मैदानाकडे वळूया. गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर बॅकफुटवर गेले. चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. इथे मात्र आपण पाहतात चेंडू जाईल तो अर्थातच
वाडिश मिडविकेट क्षेत्रामध्ये 1 धावेचं आणखीन एक योगदान. 33-61 ची गरज. 17 चेंडू 61 ची गरज. मेडिकल कॉलेज एंडकडून गोलंदाज तेजस पाटील पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर यावी. सरळ बॅटिंग खेळलाय. स्ट्रेट ड्राईव्ह ज्याला म्हणला जातो. इथे चेंडू जाईल तो अर्थात मिडाव क्षेत्रामध्ये लॉंग ओपन क्षेत्रात चेंडू येईल. पुन्हा एकदा 1 धावेचं योगदान सागरच्या बॅटमधून. 1 धावेचं योगदान इथे मिळालं. आपलं खातं उघडलं 1 धावेने. 60 धावांची अजूनही गरज. 34 4 गडी बाद 34 धावा धाबलकावर. यावेळी मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. लॉंग ऑन मधून येतोय एक अतिशय सुरेख असा या ठिकाणी षटकार. गगन बेदी. गगनचुंबी षटकार. 6 धावा आणि धावफलकात वाढवते. धावफलकात धावा येतात त्या 40. 54 धावांची अजूनही गरज. आणि नक्कीच पुन्हा एकदा पुढच्या चेंडूसाठी इथे मात्र चेंडू हवेमधून खेळण्याचा प्रयत्न केला होता. क्षेत्रक्षेत्र थोडासा दूर होता. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये 1 धावेचं आणखीन एक योगदान. धावफलकात वाढ झाली. यावेळी अभिजित मुगदुम स्पोर्ट्स संघाची धावसंख्या धावफलकर येते ती 41. 94च्या लक्षाचा पाठलाग. 41 धावा धावफलकर आल्यात. त्यामुळे 53 ची गरज समोर असताना. 8 चेंडू 53 धावांची गरज. या ठिकाणी मात्र ड्राईव्ह केलं चेंडूला. या ठिकाणी फटका चांगला निश्चित आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवर येण्याचा प्रयत्न करतोय. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडूला अडवला आणि पुन्हा एकदा 1 धाव आणखीन धावफलकावर. 42 52 ची गरज आहे. 7 चेंडू 52 धावा. 7 चेंडू 52 ची गरज आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा चेंडूला कव्हर क्षेत्रामध्ये खेळण्याचं पण लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये वाडिश लॉंगमध्ये चेंडू मात्र जाईल सीमारेषा पडेल. संजीवनी चौकार. 4 धावांचे योगदान इथे मिळालं. 4 धावा मिनिटात त्या फलंदाजाला. 4 धावा मिनिटात त्या या ठिकाणी फलंदाज ओमकारला. आणि या शेवटचे चेंडू आले चौकार. एकूण धावा धापलकावर आल्या त्या 46. आणि आता मात्र 6 चेंडूचा खेळ बाकी. आणि 48 ची गरज आहे बरोबर. शेवटचं षटक बाकी. चांगली गोलंदाजी इथे पाहायला मिळाली. शेवटच्या चेंडूवर चौकार इथे आला. मैदानाकडे एवढी या शेवटचं षटक आहे. 48 धावांची गरज. शेवटचे षटक. गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवर. क्षेत्ररेषेमध्ये बदल केले. गोलंदाज बालाजी माने. शेवटचं षटक घेऊन या ठिकाणी येतोय. 48चं लक्ष. पहिला चेंडू करण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी आपण पाहता चेंडू जातोय तो अर्थातच पॉइंट मधून चौकार. 4 धावांचे योगदान. सागरच्या बॅटमधून हा चौकार. त्याची वैयक्तिक धावसंख्या निश्चितच या ठिकाणी जाऊन पोहोचते ती 6 या धावसंख्येवर. येणारे चेंडू बाकी 5 आणि गरज आहे ती 44 धावांची. चव्वेचाळीस धावांची गरज आहे 5 चेंडूमध्ये. पुढील चेंडू. यावेळी चेंडूला खेळण्याचा प्रयत्न. ऑन साईडला क्षेत्ररक्षक नाही आहे. 4 धावा निश्चित याच्याकडे मिळतील. एकूण धावफलकामध्ये पुन्हा एकदा बदल झाला. येणारे 54 धावा धावफलकावर. आणि आता मात्र येणारे चेंडू 4 आणि गरज आहे ती 40 धावांची. प्रत्येक चेंडूवर 10 धावांची गरज आहे.
नक्कीच जर आपण पाहिलं तर 100% सामन्यामध्ये या ठिकाणी महालक्ष्मी स्पोर्ट्स विजयाच्या दिशेने मार्गक्रमण करताना आपल्याला पाहायला मिळतोय. येणारे 4 चेंडू 40ची गरज आहे आणि इथे नक्कीच झालं की कोणता संघ हा तिसरी उपांत्य फेरीची लढत या ठिकाणी खेळेल. आता मात्र आपण पाहायला मिळतो फक्त औपचारिकता तेवढी बाकी असताना यावी चेंडूला भिरकावलाय. चेंडू अर्थातच जाईल सीमारेषेकडे येतोय. आणखीन एक लॉंगलेगला चौकार. 3 चेंडू 36 धावा. 3 चेंडू आणि 36 धावांची गरज आहे. चौकार सागर पल्लेच्या बॅटमधून आलाय. वैयक्तिक खेळतोय. 14 धावसंख्येवर 3 चौकारांचं योगदान त्यांनी दिलंय. 36ची गरज. 3 चेंडू बाकी. गोलंदाज बालाजी माने पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. मंडई एंडकडून रिव्हर्सिव्ह खेळण्याचा प्रयत्न केला. इथे देखील चौकार येईल. पराभवाचं अंतर कमी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी सागर पल्लेच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळेल. येणारे 2 चेंडू आणि 32ची गरज. धावफलका धावा येतात त्या 62. 2 चेंडू 32ची गरज. काहीसा एकतर्फी सामना इथे आपल्याला पाहायला मिळाला आणि निश्चितच उपांत्य फेरीमध्ये म्हणजे क्वार्टर फायनलमध्ये कोणता संघ इथे उद्या खेळेल ही फक्त औपचारिकता थोडी बाकी असताना. दरम्यान यावेळी मात्र आपण पाहता चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला आहे. क्षेत्ररक्षकी फारसा प्रयत्न करत नाही. इथे 1 धावेचं योगदान इथे मिळालं. 31ची गरज आहे. शेवटचा चेंडू बाकी. शेवटचा चेंडू. गोलंदाज तयार. 31 धावांची गरज आहे आणि या चेंडूनंतर निश्चितच महालक्ष्मी स्पोर्ट्स संघ हा या चेंडूवर कोणती धाव येत नाही. 30 धावांनी हा सामना जिंकला. महालक्ष्मी स्पोर्ट्स संघ उपांत्य फेरीमध्ये दाखल होत आहे आणि अर्थातच आदिती विरू पाटील या संघाविरुद्ध उद्या 3रा सामना तुम्हाला पाहायला मिळेल.